हाथों के लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते. हात नाहीत, पाय नाहीत, पण डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे. समाजानं त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे. या उद्देशानं प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाला सुरुवात केली. निशुल्क आणि निवासी प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातली पहिली संस्था आहे. मला दीपस्तंभचा अतिशय गुणी, अभ्यासू फॅकल्टी बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ सेल टॅक्स इन्स्पेक्टर. की अंध असणं हे वाईट नाहीच आहे, पण त्याच्याशी सामना न करणं, त्याच्यावर मात न करणं हा खरा शाप असू शकतो. आता अंधत्व ही मला अडचण वाटत नाही, कारण त्या अंधत्वापेक्षा माझ्या इच्छा मोठ्या आहेत, माझी स्वप्न मोठी आहेत आणि माझ्या आजूबाजूला आता माझ्याकडं माणूस म्हणून पाहणारी माणसं आहेत. अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग व्यक्तींच्या स्वप्नांना बळ दिलंय. स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं ते जगताय. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासानं घेतलीय. ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करतायत आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय मनोबल प्रकल्पाने. फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर, तेही फक्त अंध मुलांसाठी, आणि त्यांची सगळी व्यवस्था केली जाईल, त्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जाईल. तर अक्षरशः मला 2-3 दिवस झोपच नाही लागली. माझं एक ध्येय होतं की बाबा MPSC मधून आपण काहीतरी करायचं. आता मी मुंबईच्या अनेक क्लासेसमध्ये गेलो MPSCच्या. त्यांनी अनेक मला प्रश्न केले की बाबा तू कसं करणार, तुला कसं दिसत नाही तुला, मग तर आम्ही कसं म्हणजे आम्ही हँडल कसं करू, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले. त्यांना मी पण सांगितलं की बाबा मी सगळं मॅनेज करू शकतो, तुम्ही फक्त मला ॲडमिशन तर द्या. तर त्यांनी मला म्हणजे ॲडमिशन वगैरे दिलं नाही, त्याने डावललंच त्यांनी मला. हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे आम्हाला एक चालना मिळाली की बाबा MPSC पण आपण देऊ शकतो. मनोबल ही भारतातील वंचित मुलामुलींसाठी एक नवी पहाट आहे. जिद्दी विद्यार्थ्यांसाठी हक्काचं घर आहे. त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि फक्त प्रेम हवंय. दीपस्तंभचा हा भारावून टाकणारा प्रवास नक्की पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये मात्र कौतुकाचे 2 शब्द नक्की लिहा. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. सच्चा मानव तो वही कहलाता है जो दूसरों के लिए भी अपना जीवन समर्पित करे. नमस्कार, मी मृदुला. ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आपण भाग्यवान आहोत, कारण अशा एका बाप माणसाशी आपली भेट होते. तुम्ही म्हणाल बाप? हो, तो 270 मुलांचा बाप आहे. आज आपण बघतो की आपल्या घरामध्ये जेव्हा 2-3 मुलं असतात त्यांना सांभाळणं आणि त्यांचं मूड सांभाळणं किती कठीण असतं. पण 270 मुलं, आणि तीही कोणी अनाथ आहे, कोणी अपंग आहे, कोणी परिस्थितीमुळे गांजलेली रंजलेली अशी मुलं आहेत. पण त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवणं, त्यांना पाठबळ देणं. तुम्ही आत्ताच बघितलं असेल त्यांच्या डोळ्यामध्ये केवढा आत्मविश्वास आहे. हे कशामुळे शक्य झालं? हे शक्य झालं एका व्यक्तीमुळे. त्यांचं नाव आहे यजुर्वेंद्र महाजन. यजुर्वेंद्रजी, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आणि त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे अत्यंत जवळचे मित्र अमित वाईकर, आणि ते शांघायहून आपल्या बरोबर आहेत. अमितजी, पहिले तुमचं स्वागत करते आणि मग तुमची ओळख करून देते. अमितजी नमस्कार आणि नि हाव शंघाई मध्ये असल्यामुळे. वा. तर अमितजी हे तसं पाहिलं तर दीपस्तंभसाठी इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर आहे. त्यांना प्रवासी भारतीय सन्मान मिळालाय. आपण नेहमीच म्हणतो की खेड्याकडे चला, खेड्याकडे चला, खेड्याचा विकास खूप आवश्यक आहे, ग्रामीण भारताचा विकास होणं आवश्यक आहे. आपण नुसतंच म्हणतो, राजकीय व्यक्ती याबद्दल बोलत असतात, पण तुम्ही ते खरं करून दाखवलं. म्हणजे मी बघते की खरं तर तुम्ही शहरात जाऊ शकत होता, आणि आता तर लोकांना दिसलं असेल की हा बाप जो आहे हा किती तरुण आहे की ज्याला 270 मुलं आहेत. तर
म्हणजे यजुर्वेंद्र, मला तर वाटतं तुमच्या वडिलांनी ते तसंच नाव ठेवलं असेल, समर्पण, यज्ञ. तुम्ही तुमचं आयुष्य या मुलांना समर्पित केलंय आणि तुम्ही हे ठरवलं की मला ग्रामीण भागाकडे जाऊन विकास घडवून आणायचा आहे. कधी झाली सुरुवात याची? खरं तर मी स्वतःच ग्रामीण भागात जन्मलो, वाढलो आणि माझं ग्रॅज्युएशन पण ग्रामीण भागातच झालंय. त्यानंतर मी खरं तर बाहेर पडलो. मी एरंडोल या छोट्या गावातला आहे, जळगाव जिल्ह्यातल्या. माझे वडील ग्रामीण भागात डॉक्टर होते. धर्मार्थ दवाखाना चालवायचे. म्हणजे काय, ₹1 इंजेक्शन आणि ₹1 गोळ्या. मी हे तुम्हाला एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो फक्त. 12वी नंतर काय झालं, माझ्या आयुष्यात विवेकानंद आलेत. त्या दिवशी मला एवढंच समजलं की काय भारी माणूस आहे हा. आणि मला ना असं पण जगणं असतं, असं पहिल्यांदा समजलं. नाहीतर आजूबाजूला आपल्याला तेवढेच लोक दिसतात ना, नोकरी करणे, शिकणे, व्यवसाय करणे, पैसा कमवणे, बायको, मुलं व्यवस्थित झालं, सगळं आपलं आपलं व्यवस्थित आणि ते काही वाईट नाही. मला हे नवीनच समजलं की कसला भन्नाट माणूस आहे. आणि मला काय वाटलं, इतके वर्ष झाले या माणसाला जाऊन अजूनही लोक याची आठवण का करतात? कारण माझ्या आयुष्यात ना पहिला महान माणूस आला होता. आणि मला त्या दिवशी असं उगाच वाटून गेलं की आपल्याला पण असं जगता आलं पाहिजे. मला माझा मी सापडायला लागलो. मग मी विचार करत गेलो. अधिक महान व्यक्तींची पुस्तकं वाचत गेलो, त्यांच्याबद्दल ऐकत गेलो आणि पुन्हा आपोआप काय होत गेलं अजून, मी अशाच खूप छान उत्तुंग माणसांबरोबर राहायला लागलो. ज्याला आपण सत्संग म्हणतो ना, आपल्या आजूबाजूला तशी माणसं पाहिजे. हे करताना मी जरा वेगळ्या दिशेने विचार करायला लागलो आणि तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं. तोपर्यंत अजून एक गोष्ट होती माझ्या जीवनात. मला ना कोणाला पण मदत करायला खूप आवडायचं कॉलेजला. मी कॉलेजचा UR होतो, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, गॅदरिंग सेक्रेटरी होतो. खेड्यातून खूप मुलं यायचे, छोट्या-छोट्या खेड्यांमधून. त्यांना काहीही अडचण लागली ना, तर ते मला भेटणार. त्यांना सायकल लागली, मला भेटणार. मेडिकलमधून औषधे आणायची, मला भेटणार. म्हणजे एक प्रकारे आपण कॉलेजचा नेता म्हणतो की नाही, पण मी नेता नव्हतो तसा. त्यांनी बनवला मला होता, पण मी सगळ्यांचा खास दोस्त होतो. आणि माझ्या आई-वडिलांनी मला पुण्याला पाठवलं. साहजिक असं की तिथे चांगलं शिक्षण मिळतं म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये करायला मला पुणे विद्यापीठात पाठवलं. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी अधिकारी व्हावं. ठीक आहे. मग मी MPSC ची परीक्षा द्यावी असं त्यांना वाटायचं. म्हणून मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये पण जॉईन केलो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आणि माझं PG सुरूच होतं विद्यापीठात. मला मुळात संवादाची आवड, शिकवण्याची आवड, व्याख्यानांची आवड. तोपर्यंत मी वेगवेगळे कार्यक्रम अँकर करायचो. हे तुमच्या समोर बोलायला नको खरं म्हणजे मी हे. पण तुम्ही खूपच मोठं काम त्यात केलंय. पण मी असा मोकळा होतो आणि संवाद साधायचो. तर मी प्रबोधिनीत गेल्यावर मी जे 4 महिने शिकलो तेच मी 4 महिन्यानंतर तिथे शिकवायला लागलो. मला खूप आवडायचं. आणि काम सुरू झालं तिथे. अभ्यासही सुरू होता. मला त्यावेळेस हे जाणवत गेलं की अरे क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय असतं? त्यासाठी वातावरण कसं निर्माण होतं? शहरात चांगलं शिक्षण पुण्या-मुंबईत भेटतं. म्हणजे तुम्ही आज अमेरिकेत असाल, कॅनडात असाल, शांघाईत असाल. चांगलं शिक्षण तिथे मिळतं म्हणजे काय असतं? तर बघा बाकीच्या सगळ्या गोष्टी या सेकंडरी आहे. चांगली माणसं तिथे असतात शिकवणारी. हो की नाही? मग मला हे सगळं जाणवत होतं आणि त्या दरम्यान माझे वडील वारले अचानक. म्हणजे तो खूप मोठा धक्का होता. आणि त्याच्यातून सावरत मी मग पुन्हा स्वतःचा शोध सुरू होता ना. आता मला माझ्या वडिलांना वाटायचं म्हणून अधिकारी व्हायचं नव्हतं. मी तोपर्यंत MPSC परीक्षा दिली, प्रिलिम पास झालो, मेन्स दिली. पण नंतर जेव्हा निर्णय प्रक्रिया माझ्याकडे आली, त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की मला शिक्षणात खूप रस आहे. मला सोशल वर्क म्हणजे समाजासाठी काहीतरी करायला मला असं मनापासून वाटतं. हा शोध मला लागायला लागला. आणि या संदर्भात जे स्किल्स आवश्यक आहेत, जसा दृष्टिकोन आवश्यक आहे, तो माझ्यात मुळात आहे. असं करत असताना मी पुण्यात माझं PhD सुरू केलं पुणे विद्यापीठात. मी वयाच्या 23व्या वर्षी पुण्यातल्या 1800 शिक्षकांना ट्रेनिंग दिलं 1.5 वर्ष. हे सगळं खूप छान चाललं होतं. मला ज्ञानप्रबोधिनीत मी खूप छान काम करत होतो पूर्ण त्या विभागामध्ये. आणि मला एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मृदुलाजी, मला कायम असं वाटतं आज हे सगळं बघताना किंवा हजारो जीवनं बघताना लोकांची,
आपल्या मनात जोपर्यंत प्रश्न पडत नाही ना, तोपर्यंत आपण स्वतःचा शोध आणि स्वतःला काय करायचं ते नाही शोधत. मला प्रश्न असा पडला, की माझ्या वर्गामध्ये 100 मुलं-मुली होती. ठीक? त्याच्यातली फक्त 4 मुलं-मुली ही बाहेर ग्रॅज्युएशन नंतर काहीतरी असं शिकायला गेली. ठीक आहे? का गेली? तर माझ्या वडिलांकडे काही पैसा होता आणि त्यांना अवेअरनेस होता म्हणून. म्हणजे 96 मुला-मुलींच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते आणि त्यांना अवेअरनेस नव्हता, जागरूकता नव्हती. म्हणून ते मागे राहिले. आम्ही 4 पुढे आलो. मला हे फार अस्वस्थ करायचं. मग याचा अर्थ असा आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते अधिक पुढे जातील, ज्यांच्याकडे नाहीत ते मागे राहतील. तोपर्यंत सुभाषचंद्र बोस, गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटील हे मला प्रचंड प्रभावित करत होते विवेकानंदांबरोबर, की कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे, खेड्याकडे गेलं पाहिजे, हे सांगून काय होणार? आणि म्हणून मी ठरवलं, की आपण या ग्रामीण आदिवासी भागातल्या गुणवत्तेच्या शिक्षणासाठी काम करायचं. त्यांना इथे आणण्यापेक्षा चांगली माणसं शिक्षणातली तिकडे गेली पाहिजे. म्हणून पहिला निर्णय मी घेतला, की ते सगळं माझं उत्तम ठिकाणी असणारं करिअर सोडून मी ग्रामीण आदिवासी भागात जाण्यासाठी मनात निश्चय पक्का केला वा. आणि दीपस्तंभ फाउंडेशनची स्थापना केली. जळगाव हे याकरता काय वय निवडलं, होतं? माझं वय होतं तेव्हा 25 वर्ष. काय म्हणता? की मला असं वाटतं, की माझ्यात जे होतं, जे मूलतः होतं आणि मला जे करायचं होतं ना, तो करण्याचं मी धाडस दाखवलं, निर्णय घेतला. मला सगळे वेडे म्हणायचे माहितीये, म्हणजे अजून पण म्हणतात. मला वेडच म्हणायचे, की तू, कारण कोणी नाही. आमच्या जळगाव जिल्ह्यातून किमान 25,000 तरुण मुलं-मुली त्या 5-10 वर्षाच्या काळात पुण्या-मुंबईत आली होती. आणि मी एक असा होतो, की तिकडून मी इकडे परत आलो होतो. मला मुद्दा पक्का होता, ज्यांच्या आयुष्यात गुणवत्तेचं शिक्षण येत नाही, त्यांच्या आयुष्यात ते येण्यासाठी आपण आयुष्य समर्पित करायचं. आणि मला विवेकानंदांचे 2 शब्द फार आठवतात. त्याग आणि सेवा हे माणसाच्या आयुष्याचे सर्वोच्च आदर्श आहे, जे भारतीय संस्कृतीने जगाला दिले आहेत. विवेकानंद पुढे म्हणतात, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात. जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. तुम्हाला सांगतो मृदुलाजी, अमितजी, 5-7च विचार आहेत विवेकानंदांचे, जे माझ्या मनात आणि हृदयात, मेंदूत घट्ट बसलेले आहेत. आणि मी एवढंच ठरवलं, आपल्याला याप्रमाणे जगायचं, प्रयोग करायचा. मी मानव सेवा हीच ईश्वर सेवा. ईश्वर सेवा. किती किती सोपं आहे. आणि हे सगळं समजून घेता घेता तो प्रयोग करण्याचं मी ठरवलं. आणि पुन्हा एक वाक्य होतं, जे मी कायम सांगतो मुलांना. मी आतापर्यंत 2,500 व्याख्यानं दिले भारतामध्ये, विशेषतः ग्रामीण आदिवासी भागात जास्त दिले. आणि 12 लाख मुलांना, त्यांच्या आई वडिलांना आणि विशेषतः मास्तरांना मी संबोधित केलंय. हेच सांगतो जे मी आज तुमच्याशी बोलतोय. विवेकानंद असं म्हणतात एका ठिकाणी, तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही प्रत्येक जण जर माणूस आहात तर तुमच्यामध्ये काहीतरी ग्रेट करण्याची जबरदस्त क्षमता, ताकद ही मुळातच आहे. फक्त काही लोक ती ओळखत नाही, ओळखली तर विश्वास ठेवत नाही, आणि विश्वास ठेवला तर त्याप्रमाणे कृती करत नाही. म्हणून माणसांमध्ये फरक आहे असं मला जाणवलं. आणि या विचारांसह पुढे निघालो, गावाकडे परत आलो. आणि उद्देश हाच, क्वालिटी एज्युकेशन, गायडन्स, योग्य दिशा देणं. कोणाला देणं? ग्रामीण आदिवासी भागातल्या, ज्यांच्याकडे बऱ्यापैकी थोडीफार आहे रक्कम, ते पण शिकतील. पण ज्यांना काहीच नाहीये, त्यांना हे सगळं विनामूल्य शिक्षण मिळावं आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडावी, त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं, यासाठी हे सगळं काम सुरू केलं पहिल्या टप्प्यात. खरंय. खरंय, म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागावे, असंच त्या पाठीमागे तुमचा उद्देश आहे. आणि हा माणूस त्यानंतर तुमचं क्षितिज वाढत गेलं. तुम्ही भारावून गेला. अनाथ, अपंग, मूकबधीर, अंध, अशा अशांना कोणीच नाही आहे, अशा लोकांसाठी देखील मला करायला हवं, असं तुमच्या मनात वाटलं आणि तुम्ही कार्याला सुरुवात केली. गालिबचा एक शेर है कि बना है शाह का मुसाहिद,
फिरे है इतराता, बना है शाह का मुसाहिद फिरे है इतराता, वरना इस शहर में गालिब की आबरू क्या है. मी वा वा. आजकाल सगळ्यांना सांगतो की मैं बना हूं यजुर्वेंद्र का मुसाहिद और फिरता हूं इतराता, वरना इस जहान में अमित की आबरू क्या है. मी त्याचा चेला आहे आणि म्हणून मी त्याला म्हणून मी इतरवतो. आणि इतरवतो का? इतरवतो हा आपला नागपूरचा एक खूप गोड शब्द आहे याच्यासाठी, कारण की तू आत्ता ऐकलंस, आपण सगळ्यांनी जे ऐकलं, की आपल्या जीवनाला आपल्या काही जर का दिशा द्यायची असेल तर असे लोक आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. आणि चायना आज आपल्या लोकांकडनं स्पिरिच्युअलिटी शिकते. आणि मला वाटतं यजुर्वेंद्र, मला असं वाटतं की त्या स्वामी विवेकानंदांनीच तुला चायनाला पाठवलं होतं. ती संध्याकाळ रात्र झाली आणि सकाळी 3 पर्यंत मी आणि यजुर्वेंद्र गप्पा मारत बसलो. शेवटी जे तुझं झालं तसंच मी स्तब्ध होऊन माझ्या डोळ्यात पाणी होतं, अश्रू होते. आणि अश्रू हे होते कारण की एक जे भावना जी सगळ्यांमध्ये येते त्याला ऐकून, की आपण किती भाग्यशाली आहोत. आपण आपल्या सगळ्यांना किती काही मिळालं आहे आणि किती काही करण्यासारखं आहे हो. हे कळतं. तिथून म्हणजे आपण तो छोट्या प्रवास सुरू छोट्या झाला. गोष्टीवरती दुःख मानतो, पण हे दुःख हो. किती तिळभर आहे हे यांचे तिळभर आहे. कार्य बघितलं की लक्षात येतं. खरंच. आणि त्या दिवशीपासून प्रण घेतला की दीपस्तंभच्या आणि यजुर्वेंद्र सोबत लागणार. पहिलं तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम केलं आणि नंतर दिव्यांग लोक, अनाथ, हा एकूण प्रवास कसा सुरू झाला? खरं तर हे काम जेव्हा सुरू केलं तेव्हा एवढाच हा. विचार होता की या मुलांना, ग्रामीण आदिवासी भागातल्या मुलांना आपण करिअर काउन्सिलिंग करून देऊया, त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांना चांगलं मार्गदर्शन करूया, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे त्यांना प्रॉपर गायडन्स करूया. हे काय होतं, जेवढं मला येत होतं तेवढं मी करायला घेतलं पहिल्यांदा. काम सुरू केल्यावर काय झालं, मला हे जाणवलं, आणि तेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे, माझे वडील वारलेले होते आणि अशा हातात पैसे नव्हते. तर 2-4 मित्रांना सोबत घेतलं, ते काही तिथे मदत करायला लागले आणि मी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून जे पैसे यायचे त्याच्यातून या ग्रामीण आदिवासी मुलांना शिकवणं असं सुरू केलं. माझे प्रवास ग्रामीण भागात जेव्हा सुरू झाले तेव्हा मला पहिल्यांदा साक्षात्कार असा झाला की खरंच समस्या काय असतात. मला कायम वाटतं की आपल्याला ना माहिती नसते पूर्ण, आपल्याला फक्त पुसटशी कल्पना असते. तुम्ही जर बघितलं भूतकाळामध्ये गौतम बुद्धांपासून स्वामी विवेकानंदांपासून तर गांधीजींपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत, मी फक्त मोठी नावं सांगितली, पण कोणत्याही व्यक्तीला जर स्वतःचा आणि जगाचा शोध घ्यायचा असेल, समजून घ्यायचं असेल तर प्रवास केला पाहिजे. व्याख्यानांच्या निमित्ताने मी जो प्रवास केला मला खरी गरिबी समजली. हा, म्हणजे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार आहे जे आपण म्हणत असतो. अगदी खरी गोष्ट. आणि मला हे जाणवलं की किती वाईट परिस्थिती आहे काही काही कुटुंबांची. आणि मुळात शिक्षणात काम करायचं काम मी निश्चितच केलं नंतर. कारण बघा, शिक्षण हा विषय असा आहे ना की तो माणसाला पूर्ण स्वतःच्या पायावर खरंच उभा करतो. म्हणजे सुरुवातीला हा जो मागणारा हात असतो ना, तो नंतर देणारा हात होण्याची क्षमता फक्त शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात आहे. इतरही समाजकार्य अगदी महत्वाचीच आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण सर्वोत्तम जर काही असेल मला असं वाटतं शिक्षण प्रशिक्षण. आणि म्हणून मी जेव्हा बघायचो खेड्यापाड्यात, मला एक मुलगी भेटली, मी काही नावं घेणार नाही मुद्दा, पण एक मुलगी भेटली. तिला सायन्समध्ये ग्रॅज्युएशनला अबाउट 80% मार्क्स. ठीक आहे, एकदम खेड्यातली 400 लोकवस्तीचं गाव, आणि शेतात काम करत होती शिक्षण सोडून. का तर तिचे वडील वारलेले, आईला किडनीचा त्रास मोठा, आणि घरात अजून म्हातारी आजी, त्यामुळे करणारं कोणी नाही, खायला कुठून आणणार. तर ही मुलगी शेतात काम करत होती. शेतात काम करणं वाईट नाहीये, पण शिक्षणात खूप इंटरेस्ट आहे, करण्याची इच्छा आहे. मग तिला म्हटलं तू काय येत नाही दीपस्तंभला, तर ती म्हटली सर जायला यायला खेड्यावरून सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी जो पैसा लागतो तो आमच्याकडे नाही, आणि मी तिकडे आली तर काम कोण करणार, खायला कुठून मिळणार. ही एक घटना पुन्हा झाली आणि मी मनात विचार केला की आपल्याला अजून पुढेचं पाऊल टाकावं लागेल. त्यांना राहायला जेवायला कुठून आणणार पैसे. मग त्यावेळेस ना नुकतंच 2006-07ची गोष्ट, माझं लग्न ठरलं होतं. तर मी माझ्या होणाऱ्या पत्नीला आणि परिवारातल्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की आपण ना रजिस्टर लग्न करूया. कमीत पण एक कमी इथे लोक. प्रश्न मला विचारायचा आहे
की मी असं ऐकलं होतं की तुमचं लग्न झालं तेव्हा ती बिचारी आई झाली होती पुष्कळ मुलांची. तर तिला हे माहिती होतं का? तिने तुम्हाला तुम्ही मगाशी जसं म्हटलं की मला वेड्यात तर नाही काढलं. झालं तसंच की हं, लग्नात आम्ही ठरवलं की आपण रजिस्टर लग्न करूया. ज्यांची पोटं हं, आधीच तुडुंब भरली आहेत त्यांना पुन्हा पुन्हा जीव घालण्यात आग्रहाने मला काही फार इंटरेस्ट नाही. हं, आणि हं, त्याकरता आपण लग्न कमी लोकांमध्ये करू आणि त्याच्यातून जे पैसे वाचले त्यातून आम्ही लग्न झाल्या दिवसाच्या संध्याकाळीच हं. 10 मुलं-मुली दत्तक घेतली. कशी? जी ग्रॅज्युएट्स आहेत, पण खूप गरीब आहेत आणि मात्र परफॉर्मर आहेत. होतकरू हुशार आहेत. अशा पद्धतीने आम्ही लग्नाच्या दिवशी 10 जणांचे तर पहिल्यांदा आई-वडील झालो. आई-वडील त्या तेच. मुलांना राहणं, खाणं आणि शिक्षण हे हं. सगळा खर्च आम्ही केला. आणि तुम्हाला सांगू पुढच्या वर्ष, दीड वर्षात ही 10च्या हां. 10 मुलं क्लास 1, क्लास 2 ऑफिसर झालीत. वाह! तिथे काय मला आनंद एक झाला. मुलगा सापडला, हं. हां, ये वर्कआउट होता है बॉस. म्हणजे हे हां, मॉडेल एकदम भारी आहे. मग ठरवलं की हे वाढवायचं. मग हां, पुन्हा पैसा तर आजूबाजूला शोध घेतला, कोणी डोनेशन देईल का, काही देईल का? पण हां. लवकर आपल्याकडे कोणी कामाला अशा कामांना तयार होत नाही, विश्वास ठेवत करेक्ट. नाही किंवा हं. पुढे येत नाही आणि ग्रामीण भागात लवकर फार येत नाही. नाही. थोडे लोक तयार झाले. पुखराज हां, पगारिया सारखी काही लोक होती. माझे हां, काका होते. त्यांनी थोडी-थोडी मदत केली. पण ते पुरणारच नव्हतं. कारण हे हां. सगळे जर पसरलं महाराष्ट्र, तर महाराष्ट्रभरातून मला आठवतं 300-350 अर्ज आले आमच्याकडे. त्याच्यातले किमान 150-200 जणांना तर खूप मदतीची गरज होती. तर त्यावेळेस मी एक निर्णय घेतला. हं, हं. आमचं 3 मजली घर होतं. ठीक आहे. हां, हां. वडिलोपार्जित वडिलांचं घर. तर मी ते घर विकण्याचा निर्णय घेतला आणि मी हां. भाड्याच्या घरात राहायला गेलो. आणि सोपा ओके. मार्ग होता. त्याच्यात एक सोपा काय म्हणतो आपण त्याला व्यवहार होता, हं, की हं, एक घर विकल्यामुळे जर हं. 150-200 घरं आयुष्यात लोकांची उभे राहणार असतील, तर हा सौदा हं. फार महत्वाचा आहे. असा विचार केला. प्रॉफिटेबल. काय होणार होतं, मी भाड्याच्या घरात राहणार होतो. त्याच्याने हं, काय बिघडतंय कोणाचं? असं हं, करून तो निर्णय घेतला आणि एकदम महाराष्ट्रातली अशी मुलं हं, निवडली, की ज्यांच्या हं, वडिलांनी आत्महत्या केली आहे. काहींच्या आई देवदासी आहेत. हं, काहींचे वडील दारूच्या व्यसनामध्ये आयुष्य त्यांनी घालवलंय आणि अशा सगळ्या परिस्थिती असून सुद्धा ती हं. मुलं ग्रॅज्युएशनला चमकतायत. तर त्यांना जर आपण हात देणार नसू, तर कसले आपण चांगला समाज आहोत? कसले आपण सुसंस्कृत आहोत? असे प्रश्न मनात पडायचे. हां, म्हणजे आणि मग त्यांच्यात उमेद आहे, ते होतकरू आहेत. फक्त कुठेतरी त्यांना हात द्यायचा होता, पाठबळ द्यायचं होतं. हां, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे आई-वडील त्यांना मिळाले नाही हा त्यांचा दोष आहे का? तर नाही. आणि आपल्याला मिळाले याच्यासाठी आपण काही फारच काहीतरी करून आलेलो आहे असंही नाहीये. ठीक आहे. तर त्यांना ते नाही मिळाले, तर चला ना आपण थोडंफार जेवढं शक्य अशा मुलांसाठी करूया. असं करून ते काम केलं आणि एक गुरुकुल प्रकारचं शिक्षण उभारलं. हं, आणि हं, काहीच नाही आमच्याकडे. आम्ही एक-एक भाड्याचे घरं घ्यायचो, लोकांना विनंती करायचो. माझी व्याख्यानं सुरू, त्याच्यातून येणारा हं, पैसा, लोकांना आवाहन करणं, पैसा जमवणं, असं हं, सगळं काम करत ते ग्रामीण आदिवासी भागातलं काम पुढे गेलं. 200 मुलं जवळपास यायला लागले. दरवर्षी त्यांची एंट्रन्स घ्यायची, त्यांना निवडायचं, त्यांना घडवायचं. मुलं, मुली हं, एकत्र सर्व जाती धर्माची असा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग सुरू झाला आणि हं. त्याच्यातून पहिल्या 5 वर्षातच सुमारे 150 हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये लागले. वाह! अशा प्रकारे हे पहिल्या टप्प्यातलं ग्रामीण आदिवासी मुलांचं काम सुरू झालं. हं, आणि मग आपण जो प्रश्न विचारला, हं. अपंग आणि अनाथ मुलांचं काम सुरू होण्याच्या आधी असाच एक पुन्हा घटना घडली. असंच बरं. प्रवासात असताना व्याख्यानं झालीत माझी आणि हां, खूप हां, प्रभावित झालेली मुलांनी मला गराडा टाकला आणि माझ्या ते सह्या हां, घेत होते. ऑटोग्राफ. हां, मी हां, ऑटोग्राफ हां, देत होतो, त्यांच्याशी बोलत होतो आणि मला हां. ना खालून माझा कुडता होता. कोणीतरी असा अच्छा. ओढण्याचा भास झाला. तर मला ओके. असं वाटलं अडकलं असेल कशात. तर मी पाय हां. झटकला. पुन्हा ओढण्याचा भास झाला. मी बघितलं हं. 2 फूट उंचीची एक मुलगी. हां, तिला ऐकू येत नाही. ठीक हां, आहे. तिची उंची 2 फूट, तिला पाय नाहीत. हां. त्याच्यानंतर तिच्याबरोबर काही अंध मुलं-मुली हे हं. माझ्याशी बोलायला आतुर आणि मला म्हणतायत, "सर, आम्हाला खूप चांगलं वाटलं तुमचं ऐकून. आम्हाला खूप अशी उभारी आली. आम्हाला पण आयुष्यात काही करता येईल का?" असं त्यांनी मला विचारलं.
वा. पुन्हा एकदा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, हम्म. ही मुलं का पुढे जात नसतील? आणि माझ्या लक्षात आलं की भारतातल्या कुठल्याच क्षेत्रातल्या सर्वोच्च पदांवर अपंग व्यक्ती का दिसत नाही, है ना? हा मला पहिल्यांदा प्रश्न पडला तेव्हा. आणि त्याचा मला तर जेव्हा वाटतं 18 वर्षांच्या वरती जी मुलं आहेत त्यांना तर हा म्हणजे मोठा प्रश्न आहे. आणि स्किल डेव्हलपमेंट त्यांच्यासाठी सुरू करणं खरंच काळाची गरज होती आणि ती तुम्ही केली. हा, बोला. सॉरी. मृदुलाजी, मुळात प्रश्न असा आहे की उच्च क्षेत्रामध्ये एकही व्यक्ती मिळत नाही अपंग. हो. त्याचा जेव्हा मी शोध घेतला तेव्हा लक्षात आलं, अपंग व्यक्ती जन्माला आल्या आल्या लोक रडतातच घरातली. का रडतात? का दुःख होतं? कारण मनात हा विचार त्यांनी स्वतः गैरसमज पक्का केलेला असतो की आता ही व्यक्ती काहीही काही करू कामाची. शकते. हा, म्हणजे बरोबर? काही कामाची नाही आणि आपलं हे कामाची नशीब बाबा खोट. याच दृष्टीने त्याकडे बघणं आयुष्यभर पुढे त्या व्यक्तीकडे, आणि तशाच प्रकारची भाषा वापरणं, तशाच प्रकारचं वातावरण देणं, असं जी व्यक्ती वागेल, जी व्यक्ती राहील, ती व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही. म्हणजे अगदी अपंग नसणाऱ्या व्यक्तीलाही जरी तुम्ही असं वागवलं ना, तर ती व्यक्ती आयुष्यात काहीच करत नाही. हे मला समजलं. आणि दुसरं, त्या व्यक्तीकडे दयेच्या नजरेने बघणं, न्यूनत्वाच्या भावनेने बघणं. आणि हो. तिथून मग मी पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दौरा आखला आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या दिव्यांग मुलांना व्याख्यानं द्यायला सुरुवात केली, भेटायला सुरुवात केली आणि त्यांना सांगायला लागलो की तुम्ही प्रत्येक जण पाहिजे ते करू शकतात. तुमच्या अपंगत्वाचा आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे मी कायम सगळ्यांना हे सांगतो की आता मृदुलाजींनी, अमितजींनी जी काही प्रगती केली आहे ती फक्त डोळे हातपाय म्हणून नाही केलेली. आपल्या आयुष्यात आपण प्रगती ही डोळे हातपायांनी नाही करत. आपण ही प्रगती आपल्या विचारांनी, आपल्या जिद्दीने, हो की नाही, आपल्या कष्टाने, या सगळ्या गोष्टींनी करतो. आणि हे सगळं तर अपंग व्यक्तीमध्ये असतं. हे त्यांना पटवून दिलं आणि मग ती मुलं प्रेरित झाली की आम्हाला करायचं काहीतरी. ठीक आहे. तर पुन्हा एक गोष्ट लक्षात आली, या पूर्ण आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व असलेल्या मुलांनी उच्च करिअर करावं वेगवेगळ्या क्षेत्रात, यासाठीची कुठेही व्यवस्था उपलब्ध नाही. म्हणजे अपंग व्यक्तीला MBA करायचंय, अपंग व्यक्तीला PhD करायचंय, अपंग व्यक्तीला सायन्समध्ये करिअर करायचंय, रिसर्च करायचंय, कॉम्प्युटर्समध्ये जायचंय, किंवा आम्ही जे काम करतोय प्रायोरिटीने वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये जायचंय, UPSC करायचंय. तर एखाद्याची जर इच्छा झाली तर त्याला ते करण्यासाठीची इकोसिस्टीम पूर्ण भारतात कुठेच उपलब्ध नाही. हे लक्षात आल्यानंतर मग दीपस्तंभचं उद्दिष्ट माझ्या मनात आलं की आपण हे का सुरू केलंय? ज्यांना Exactly. सर्वात जास्त गरज आहे अशांना हे गरज आहे. उपलब्ध करून देणं आणि I know. माझ्या जीवनाचा क्षण आणि क्षण अशा मुलांसाठी आपल्याला वापरता येणं. मग ठरवलं की जसं ग्रामीण आदिवासी मुलांबरोबर काम करतोय तसं आज नंतर आपण अपंग मुलांबरोबर काम करू. 2014 सालची गोष्ट, 13-14ची गोष्ट आहे. काहीही माहिती नाही त्या क्षेत्रातलं. म्हणजे अगदी आता तुम्हाला जेवढं माहिती असेल तेवढंच कोणत्याही व्यक्तीला जेवढी माहिती. 21 प्रकार असतात अपंगत्वाचे. त्याच्यातले मुख्य प्रकार आहेत ब्लाइंड असणं, हिअरिंग इम्पेअर्ड असणं अच्छा. आणि ऑर्थोपेडिक असणं. काहीच माहित नाही मला याच्यातलं. म्हणजे या नावांशिवाय काहीच माहिती नाही. सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली. 3 अडचणी होत्या या मुलांना. एक तर कुठलाही कोर्स करायचा हायर एज्युकेशनचा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा, त्यासाठीचं स्टडी मटेरियलच नाही ऍक्सेसिबल. त्यांना शिकता येईल असं. म्हणजे उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी एखाद्या ब्लाइंड मुलाला शिकायचं आहे. तर ते पूर्ण स्टडी मटेरियल हे त्याला समजेल अशा फॉर्मॅटमध्ये उपलब्धच नव्हतं. मग आम्ही अगोदर स्टडी मटेरियल ऍक्सेसिबल करण्यासाठी अमेरिकन काही सॉफ्टवेअर्स मागवलीत. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी सगळी त्यांच्यासाठीची आम्ही आणली. त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनर तयार केले आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं मटेरियल ऍक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये टाकायला सुरुवात केली. दुसरी अडचण होती, त्या मुलांना शिकवणाऱ्या व्यक्तीच नाही, तो विषय कुठलाच विषय नाही. म्हणजे समजून घ्या आपण की त्या व्यक्तीला आपल्याला जिओग्राफी शिकवायचं आहे. तुम्ही ब्लाइंड व्यक्तीला किंवा डीप डम व्यक्तीला जिओग्राफी
नॉर्मल जो रेग्युलर मुलांना शिकवतो ती व्यक्ती शिकवूच शकत नाही. आणि या मुलांसाठी असं शिकवणारा या हायर लेवलला व्यक्तीच भारतात उपलब्ध नाही, कारण हे कधी कामच झालेलं नाही देशात. मग आम्ही दुसरं काम केलं, त्या प्रकारची माणसं मी तयार करायला सुरुवात केली. इथे माझा काउन्सिलर असण्याचा, टीचर ट्रेनर असण्याचा, सगळ्या गोष्टींचा मला फायदा करता आला. तिसरी गोष्ट होती, या मुलांना मी जे आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी, मग लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, अँड्रॉइड मोबाईल लोकांकडून डोनेशनने मागणं, त्या मुलांना ट्रेनिंग देणं, त्याचं ट्रेनिंग सेंटर तयार केलं. आणि चौथी अडचण सांगतो, भारतातली जवळपास 80 ते 85% दिव्यांग मुलं मुली ही बिलो पॉवर्टी लाईन मधली आहेत. ठीक आहे, म्हणजे अपंगत्व आहेच आणि पुन्हा गरिबी आहे, तर कुठलीच व्यवस्था होत नाही. मग आम्ही ठरवलं की यांना इंटिग्रेटेड मॉड्यूल द्यायचं. म्हणजे काय, सगळी व्यवस्था आपण करायची, सगळी मदत आपण मिळवून द्यायची. आणि मग मनोबल, हे सगळं निवासी प्रकल्प म्हणून मनोबल प्रकल्प सुरू झाला. पहिल्याच वर्षी महाराष्ट्रातून जवळपास काहीतरी 60-62 मुलं मुली आम्ही निवडली. मी इतका, खरं तर मी खूप भावनिक आहे, तर माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं अजूनही. मी जेव्हा या मुलांना भेटायचो ना मृदुलाजी, मला इतकं रडू यायचं, मला इतकं वाईट वाटायचं. पण मी लगेच दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचो, अमितजी, मला वाईट वाटून या मुला मुलीच्या जीवनात काही बदल होणार आहे का? होणार आहेत. बरोबर. म्हणजे मला वाईट वाटतंय, मी रडतोय, त्याच्याने यांच्या जीवनात काही बदल नाही होणार. मला काहीतरी करावं लागेल त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, तर बदल होईल. आणि आम्ही करून काम करत गेलो. मग पुन्हा पैसे नव्हते, ठीक आहे ना, या सगळ्या कामांना ना जो पैसा लागतो तो लवकर उपलब्ध नाही होत. पण मुळात असं ठरवलंय आधीपासून की त्याच्यासाठी थांबायचं नाही. आपली स्वप्न ही कायमच इतरांवर अवलंबून ठेवायची नाहीत. एखादी मुलगी आहे जिला एक हात आणि एकच पाय आहे, ठीक आहे, आणि तुमच्याकडे मदत मागते की मला तुमच्याकडे शिकायचं, मला काहीतरी करायचं. तिला काय सांगणार मृदुला, जे आपण, कसं आहे ना, आमच्याकडे यावर्षी बजेट नाहीये आणि डोनेशनच आहे हो, आणि जागा सुद्धा नाहीये, तर तू काय कर, तू नंतर ये. हे असलं म्हणजे इतर सहनही करू शकत नाही. संवेदनशील जर आपण असू ना, तर आपण आपल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवू, अगोदर त्या व्यक्तीला कशी सपोर्ट सिस्टीम उभारली ते आपण बघू. म्हणून एकच गोष्ट शिल्लक होती, ती माझी वडिलांची शेती होती 10 एकर. मग मी त्या वर्षी ती शेती विकून टाकली.